नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.1 मधला तिसरा क्वेश्चन, त्या तिसऱ्या क्वेश्चन मधले आपले जे राहिलेले समोरचे 10 क्वेश्चन होते, 10 सब क्वेश्चन होते, 10 प्रॉब्लेम होते, ते आपण घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर चालू करायच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन घेत असतो, ते घेऊन घेऊ। मी या साइडने म्हणतो, तुम्ही त्या साइडने म्हणा। चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन, जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n मायनस 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x is equal to e to the power x, derivative of a to the power x is equal to a to the power x into log a, derivative of log x equal to 1 upon x, derivative of sin x is equal to cos x, derivative of cos x is equal to minus sin x, derivative of tan x is equal to sec square x, derivative of cot x is equal to minus cosec square x, derivative of sec x is equal to sec x into tan x, derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x। त्यानंतर दोन रूल u into v आणि u by v। काय असते u into v? डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v, dy dx of u into v is equal to first function as it is derivative of second function plus second function as it is derivative of first function, आणि u by v first function divided by second function as it is derivative of first function minus first function as it is derivative of second function upon second function square। तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो क्वेश्चन होता 10 नंबरचा, हा पूर्ण सॉल्व्ह केला होता, पण इथपर्यंत आल्यानंतर तो आपला कॅमेरा बंद पडला होता। तर बघा, इथपर्यंत आपण आलो होतो, काय घेतलं होतं, y इज इक्वल टू e टू द पॉवर 2x मायनस e टू द पॉवर मायनस 2x अपॉन e टू द पॉवर 2x प्लस e टू द पॉवर मायनस 2x, असा एक क्वेश्चन होता आपला। तर हा आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता। काय केलं होतं याच्यात, सिम्पली बघा, सगळ्यात पहिले काय केलं होतं की याचा रेसिप्रोकल केला होता। हा निगेटिव्ह आहे, हा खाली गेल्यावर काय होते, पॉझिटिव्ह होते। पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपण काय केलं, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, पहा e टू द पॉवर 2x मल्टिप्लाय बाय e टू द पॉवर 2x मायनस 1 जसाचा तसा, आणि याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे। आता 1 न मल्टिप्लाय 1 केला तर 1च राहते, अपॉन e टू द पॉवर 2x मल्टिप्लाइड बाय 1, तो e टू द पॉवर 2x ॲज इट इज। सेम पाना आपण इथं लावला, हा जो पाना इथं लावला सेम पाना इथं लावला, नंतर काय झालं, सेम e टू द पॉवर 2x e टू द पॉवर 2x कॅन्सल। आपल्याकडे काय राहिलं फक्त, e टू द पॉवर 2x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर 2x, म्हणजे त्याचा स्क्वेअर होते, म्हणजे x मल्टिप्लाइड बाय x काय होते, x चा स्क्वेअर, त्या फॉर्म मध्ये आलं। त्या फॉर्म मध्ये आल्यानंतर आपल्याला काय भेटते, e टू द पॉवर 4x मायनस 1 अपॉन e टू द पॉवर 4x प्लस 1, म्हणजे हा u बाय v च्या फॉर्म मध्ये आला। u बाय v च्या फॉर्म मध्ये आला म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन। u बाय v काय असते, second function as it is, second function as it is derivative of first function minus first function as it is derivative of second function upon second function square। आपण इथपर्यंत सॉल्व्ह केला, मग त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर थोडंफार कॅन्सलेशन करून इथपर्यंत आलो होतो। मग आता काय आपल्याकडे, पहा e टू द पॉवर 4 इंटू e टू द पॉवर 4x इन ब्रॅकेट e टू द पॉवर 4x प्लस 1 मायनस e टू द पॉवर 4x प्लस 1, पहा e टू द पॉवर 4x पॉझिटिव्ह, e टू द पॉवर 4x निगेटिव्ह, कॅन्सल। राहिला काय आपल्याकडे, dy बाय dx, पहा इकडे देतो, dy बाय dx इज इक्वल टू, राहिलं काय, पहा आपल्याकडे 1 प्लस 1 प्लस 1, पहा e टू द पॉवर 4x 4 इंटू, पहा 4 इंटू e टू द पॉवर 4x ॲज इट इज इन ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन खाली काय आहे, e टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन e टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर, हे राहिलं आपल्या ब्रॅकेटमध्ये, पहा लक्ष द्या। मग नंतर काय, 4 इंटू e टू द पॉवर 4x मल्टिप्लाइड बाय 1, सॉरी मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 किती राहते, 2 अपॉन e टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर। आता पहा, कॉन्स्टंट आहे ना, 4 मल्टिप्लाइड बाय 2 किती होते, 8 इंटू e टू द पॉवर 4x अपॉन e टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर, हे झालं याचं फायनल आन्सर, म्हणजे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx। ठीक आहे, आपण याच्या समोरचा क्वेश्चन घेऊ। चला पहा, एक्सरसाइज 1.1 डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 मधला किती नंबरचा क्वेश्चन आहे, हा 11 नंबरचा क्वेश्चन। 11 नंबरचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू e टू द पॉवर रूट x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर रूट x मायनस 1। मग काय, कसं दिसते, दोन फंक्शन वेगळे फंक्शन आहेत, पण कशात आहे, डिवायडेशन मध्ये आहेत, म्हणजे काय लागेल, u बाय v, हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन। मग काय असते, u बाय v, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर। मग घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, मग इकडे काय येईल, इकडे येईल dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ e टू द पॉवर रूट x प्लस 1 e टू द पॉवर रूट x मायनस 1, पहा u बाय v, सेकंड फंक्शन काय आहे, इन ब्रॅकेट e टू द पॉवर रूट x मायनस 1 ॲज इट इज d बाय dx ऑफ e टू द पॉवर रूट x प्लस 1 मायनस, दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन असते, पहा e टू द पॉवर रूट x प्लस 1 ॲज इट इज इंटू d बाय dx ऑफ काय आहे, e टू द पॉवर रूट x मायनस 1 अपॉन मध्ये काय राहील, अपॉन मध्ये राहते जे सेकंड फंक्शन असते त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय होईल, e टू द पॉवर रूट x मायनस 1 होल स्क्वेअर। चला पाहू आपण,
e to the power root x minus 1 as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x काय असते? e to the power x असते. मग इथं काय e to the power root x, मग डेरिव्हेटिव्ह काय त्याचा तोच येईल, कारण e to the power root x into d by dx of under root of x, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते 0 मायनस इन ब्रॅकेट e to the power root x plus 1 as it is into डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x is e to the power x म्हणजे root x into d by dx of root x प्लस मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 अपॉन मध्ये काय आपल्याकडे e to the power root x minus 1 whole square as it is, e to the power root x minus 1 whole square as it is. चला पुढे त्यानंतर काय होईल पहा आणखीन हे e to the power root x minus 1 as it is पहा e to the power under root of x minus 1 as it is into e to the power root x as it is into derivative of root x is 1 upon 2 root x is 1 upon 2 under root of x into minus याच्यात करेन सबट्रॅक्शन e to the power under root of x plus 1 as it is into derivative of e to the power under root of x as it is minus into derivative of root x is 1 upon 2 root x अपॉन मध्ये करेन याच्या हे जे आहे ते काय e to the power root x minus 1 whole square, e to the power root x minus 1 whole square. त्यानंतर आणखीन काय होते तर e to the power root x minus 1 पहा आता समोर काय राहील मग dy by dx is equal to ह्या दोघे पहा काय राहिलं e to the power root x minus 1 जसं तसं पहा इन ब्रॅकेट e to the power root x minus 1 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय बाकी आहे आपल्याकडे e to the power root x multiplied by 1 upon 2 root x म्हणजे काय e to the power root x as it is पहा e to the power root x as it is divided by काय राहिलं आपल्याकडे 2 root x 2 under root of x याच्यात काय सबट्रॅक्शन नंतर हा ब्रॅकेट काय आहे इन ब्रॅकेट e to the power root x plus 1 into e to the power under root of x divided by काय बाकी आहे आपल्याकडे 2 root x 2 under root of x अपॉन मध्ये काय राहिलं पहा अपॉन मध्ये राहिलं आपल्याकडे e to the power root x minus 1 whole square पहा e to the power under root of x e to the power under root of x minus 1 whole square. चला इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर आणखीन काय होईल पहा लक्ष द्या दोघे जे बेस सेम आहेत पहा लक्ष द्या जर समजा ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल आणि जर दोघांचे बेस सेम असतील तर आपण डायरेक्ट ऍडिशन करतो सबट्रॅक्शन करतो आणि बेस एकच वेळेस घेतो आणि जर बेस डिफरंट असले की आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो पहा बेस सेम आहेत तर एकच वेळेस घ्या आणि हा कसा आहे पहा कोणत्या फॉर्म मध्ये आहे a by b अपॉन c या फॉर्म मध्ये आहे म्हणजे काय होईल a ॲज इट इज b मल्टिप्लाइड बाय c हा जो b आहे खाली येईल आणि याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे हा 2 अंडर रूट ऑफ x 2 अंडर रूट ऑफ x खाली येईल पहा एक स्टेप आणखीन वाढवू आपण काय होईल मग पहा लक्ष द्या e to the power under root of x minus 1 into e to the power under root of x minus of e to the power in bracket e to the power under root of x plus 1 into e to the power under root of x upon पहा याच्या अपॉन मध्ये काय येईल पहा ह्या दोघांना कॉमन दिला आपण दोघांना कॉमन काय येईल 2 अंडर रूट ऑफ x अपॉन हे पूर्ण अपॉन मध्ये पहा हे खालची टर्म काय आहे e to the power under root of x minus 1 whole square आला का पहा या पूर्ण टर्मला जर आपण a पकडलं याला b पकडलं अपॉन c पहा a बाय b अपॉन c या फॉर्म मध्ये मग काय होईल a बाय b मल्टिप्लाइड बाय c या फॉर्म मध्ये म्हणजे काय होईल इथं 2 अंडर रूट ऑफ x खाली येईल म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू आणखीन एक गोष्ट काय होईल या दोघांमध्ये काय कॉमन दिसते e टू द पॉवर रूट x कॉमन दिसते मग तो e टू द पॉवर अंडर रूट ऑफ x जर कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील e टू द पॉवर अंडर रूट ऑफ x minus 1 minus multiplied by plus is minus e to the power under root of x as it is minus multiplied by plus is minus e to the power 1 जसाचा तसा अपॉन खाली मध्ये खाली काय राहिलं आपल्याकडे पहा खाली राहिलं हा 2 अंडर रूट ऑफ x into e to the power under root of x minus 1 whole square पहा आणखीन काय होईल पहा पॉझिटिव्ह e to the power x आणि रूट x निगेटिव्ह e to the power root x कॅन्सल कारण e to the power under root of x in bracket -1 किती राहते -2 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x इन ब्रॅकेट e टू द पॉवर रूट x minus 1 होल स्क्वेअर पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल फक्त मायनस साइन समोर येईल मायनस e टू द पॉवर रूट x अपॉन खाली काय आहे अंडर रूट ऑफ x इनटू e टू द पॉवर अंडर रूट ऑफ x minus 1 होल स्क्वेअर हे कशाची व्हॅल्यू झाली आपली dy बाय dx ची हे झालं याचा आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. हा क्वेश्चन झाला नंबर 11. नंबर 12 चा क्वेश्चन पाहू. चला 12 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. 12 नंबरचा क्वेश्चन काय आहे y इज इक्वल्स टू लॉग ऑफ tan क्यूब x इंटू साइन टू द पॉवर 4x इंटू x स्क्वेअर प्लस 1
सॉरी एक्स स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7. पाहू y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट पहा लॉग ऑफ इन ब्रॅकेट काय आहे tan क्यूब x sin टू द पॉवर 4x पहा tan क्यूब x इंटू sin टू द पॉवर 4x इंटू x स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7 x स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7 असं आहे. आपल्याकडे लॉगचे फॉर्म्युले आहेत. कोणकोणते लॉगचे फॉर्म्युले आहेत तर लॉगचे 4 फॉर्म्युले आहेत तुम्हाला दिले होते. तर त्यातला एक फॉर्म्युला आहे लॉग ऑफ m इंटू n. काय असते लॉग ऑफ m इंटू n. तर मग काय होते लॉग ऑफ m इंटू n लॉग m प्लस लॉग n असा बनते. लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. इथं दिसते का त्या फॉर्म मध्ये दिसते सर पहा लॉग ऑफ m इंटू n इंटू आणखीन एक आहे. तर मग याच्यात बी काय होईल ऍडिशनच होईल दुसरं काही होणार नाही. आणखीन लागते का लॉगचा फॉर्म्युला तर लागते. कोणता लागते आणखीन पहा लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n. काय असते लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n n समोर इंटू लॉग m. पहा दोन फॉर्म्युले कसे लागतात. सगळ्यात पहिले तर लॉग बाहेर आहे. लॉग ऑफ m इंटू n च्या फॉर्म मध्ये आता लॉग अप्लाय करून टाका. काय बनेल लॉग ऑफ tan क्यूब x प्लस लॉग ऑफ sin टू द पॉवर 4x प्लस लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7 हा एक लागला. त्यानंतर दिसते का लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे पहा tan आहे त्याच्या पॉवर मध्ये आहे sin आहे त्याच्या पॉवर मध्ये आणि लॉग सॉरी x स्क्वेअर प्लस 7 आहे त्याच्या पॉवर मध्ये आहे. मग लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n काय असतं कधी बिन n इंटू लॉग m. चला पहा n इंटू लॉग m हा 3 समोर 3 इंटू लॉग ऑफ tan x प्लस हा 4 समोर 4 इंटू लॉग ऑफ साइन एक्स प्लस हा 7 समोर 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. पहा इथपर्यंत आलो आपण. आता आणखीन काही लागते का लॉगचा वाईकचा फॉर्म्युला लागते का नाही आता काही लागत नाही. आता काय घ्यायला लागते आपल्याला सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह एकदम जोरात घेऊ आपण. चला पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडे काय येईल इकडे येईल dy बाय dx. मग पहा आता डेरिव्हेटिव्ह वाटून देऊन राहिलो. तर तुम्ही शिकले आता आपलं 3रा 4थं लेक्चर आहे. आपण तुम्ही शिकल्या की जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असला इन केस ऑफ फंक्शनच्या आता काय करतो आपण डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट समोर घेतो मग तर फंक्शनचा काय घेतो डेरिव्हेटिव्ह. म्हणून पहा 3 घेतला समोर डी बाय dx ऑफ लॉग ऑफ tan x डी बाय dx ऑफ लॉग ऑफ tan x प्लस 4 घेतला समोर डी बाय dx ऑफ लॉग ऑफ sin x प्लस 7 घेतला समोर डी बाय dx ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. पहा इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर आणखीन पहा 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय असते 1/x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ tan x काय होईल 1 अपॉन tan x इंटू डी बाय dx ऑफ tan x कारण की काय आहे कंपोजिट फंक्शन प्लस 4 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ sin x काय होईल 1 अपॉन sin x इंटू डी बाय dx ऑफ sin x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 का होईल 1 अपॉन सॉरी हा 7 आहे 7 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 इंटू डी बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके चला आणखीन काय राहिलं आपल्याकडे पहा 3 आता एक सांगा मला बरं ठीक आहे 3 इंटू 1 अपॉन tan x किंवा tan थिटाला काय लिहू शकतो आपण पहा जर आपल्याकडे tan थिटा असला तर त्याला लिहू शकतो आपण पहा tan थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग इथं काय tan x याला काय लिहू शकतो साइन x अपॉन कॉस x इंटू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec स्क्वेअर x प्लस 4 इंटू पहा 1 अपॉन sin x into derivative of sin x is cos x plus 7 into 1 upon x square plus 7 into derivative of x square is 2x plus derivative of 7 is 0. म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असते ना. पहा समोर आता कसा आहे हा 1 अपॉन साइन अपॉन कॉस आहे म्हणजे हा कॉस वरती जाईल. मग इथं काय होईल पहा 3 इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू पहा सेक स्क्वेअर एक्स आहे. सेक कशाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा म्हणजे या सेक स्क्वेअरले कसं लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस पहा कॉस मल्टिप्लाइड बाय 1 काय राहते कॉस राहते म्हणजे काय होईल 4 इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस 7. आता इथं काय राहिलं पहा हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे पूर्ण हे 7 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय पूर्ण आहे पहा 7 दुनी 14
एक्स ॲज इट इज अपॉन काय राहते एक्स स्क्वेअर प्लस 7. पहा आणखीन काय होईल, वरते कॉस आहे खाली स्क्वेअर आहे तर त्यातला एक एक कॉस कॅन्सल, तर 3 इंटू 1 अपॉन काय राहिलं इथं साइन एक्स 1 अपॉन साइन एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स इंटू पहा इंटू प्लस 4 कॉस अपॉन साइन काय होते कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज. पहा इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर फायनल आन्सरमध्ये काय लिहू शकतो आपण, पहा लक्ष द्या, dy बाय dx इज इक्वल टू. आता याच्यात आणखीन काही होत नाही कारण की इथं जर आपण आणखीन आपण करायला बसलो तर काय इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला लागते, म्हणजे काय करायला लागते वरती 2 आणि खाली 2 मल्टिप्लाय करायला लागते. ते केल्यापेक्षा आपण याचा रेसिप्रोकल घेऊ. पहा 1 अपॉन साइन, साइनचा रेसिप्रोकल कोण आहे 3 इंटू कोसेक, साइनचा रेसिप्रोकल काय 1 बाय साइन एक्स लिहू शकतो आपण कोसेक एक्स, आणि 1 अपॉन कॉस लिहू शकतो आपण सेक एक्स. 3 कोसेक एक्स इंटू सेक एक्स पहा हे ॲज इट इज बाकीचं प्लस 3 कोस प्लस 4 इंटू कॉट एक्स प्लस काय आपल्याकडे 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हे झालं याचं फायनल आन्सर. पहा किती नंबरचा क्वेश्चन आहे हा 12 नंबरचा क्वेश्चन झाला आपला. आता आपण घेऊ 13 नंबरचा क्वेश्चन. चला 13 नंबरचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x सॉरी 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x असा आपला क्वेश्चन आहे. किती नंबरचा आहे 13 नंबरचा. चला तर लॉगला गेलाय तर लॉगचे फॉर्म्युले लागतीलच. हा सगळ्यात मोठी गोष्ट की बुवा एक लॉग आहे आपल्या समोर, तर लॉगचा काही ना काही यूज असेलच. त्यानंतर पहा लक्ष द्या 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा याचे डायरेक्ट फॉर्म्युले बनतात. तर हे तुम्हाला समोरच्या एक्झरसाइजमध्ये आहेत की बुवा हाफ अँगल फॉर्म्युले, कॉस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, साइन 2 थिटाचा आणखीन हाफ अँगल फॉर्म्युला, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला, असे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आपण ते समोरच्या याच्यात पाहू. याच्यात आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बुट्ठे, चला सांगा मला. पहा एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की बुवा अंडर रूट ऑफ एक्स तुम्हाला दिसला तर याला कसं लिहू शकता तुम्ही, याला तुम्ही एक्स टू द पॉवर 1/2 लिहू शकता ना. तर इथं तुम्हाला दिसते का पहा अंडर रूट दिसते, पहा अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x 1 प्लस कॉस 3x. याला जर पूर्ण याला आपण एक्स पकडला हा अंडर रूट ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये दिसेल ना आपल्याला, तर त्याला एक्स टू द पॉवर 1/2 लिहू शकतो आपण. इथं काय येईल पहा लक्ष द्या, लॉग इन ब्रॅकेट काय राहील आपल्याकडे पहा लॉग इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x टू द पॉवर 1/2. इथपर्यंत किती असं आहे पहा समोर पहा. आणखी मग काय म्हणू शकतो, आणखीन एक फॉर्म्युला होता आपल्याकडे लॉग ऑफ m रेस्ट टू द पॉवर n इज इक्वल टू n इंटू लॉग m. दिसते काय पहा लॉग ऑफ m रेस्ट टू द पॉवर n, लॉग ऑफ m रेस्ट टू द पॉवर n काय होते n इंटू लॉग m, n इंटू लॉग m. मग काय होईल हा समोर येईल पहा 1/2 इंटू लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. हे झालं. आणखीन एक फॉर्म्युला आहे लॉगचा पहा, आणखीन सांगतो तुम्हाला पहा लॉग ऑफ m बाय n, लॉग ऑफ m बाय n जर असलं तर काय लिहू शकतो याला आपण लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. दिसते का तसं पहा, याला जर आपण m पकडलं याला n पकडलं तर लॉग ऑफ m बाय n दिसते ना. लॉग ऑफ m बाय n काय असते लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. मग इथं काय होईल पहा 1/2 इंटू लॉग ऑफ पहा हा 1/2 या पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इंटू लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 3x. हा झाला आपल्या इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन. आता पहा समोर आपण याचा घेऊ डेरिव्हेटिव्ह. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येईल पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हा 1/2 तर कॉन्स्टंट आहे, इकडे येईल dy बाय dx इज इक्वल टू 1/2 घेतला कॉन्स्टंट d बाय dx ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस 3x. पहा दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्या सरळ सरळ. पहा 1/2 ॲज इट इज इंटू पहा d बाय dx ऑफ log of 1 minus cos 3x minus d by dx of log of 1 plus cos 3x.
इथपर्यंत आलो आपण. चला 1/2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते 1/x, आणि इथं एक्स आहे का फक्त एक्स सोडून दुसरं काहीतरी आहे. मग इथं काय 1 - cos 3x आणि 1 - cos 3x, तर आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. चला मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय आहे ते 1/x. मग इथं काय 1/1 - cos 3x इंटू d/dx ऑफ 1 - cos 3x. पहा हे मायनस साईन ॲज इट इज, मायनस ऑफ 1/1 प्लस cos 3x इंटू d/dx ऑफ 1 + cos 3x, 1 + cos 3x. पहा इथपर्यंत आपण आलो. चला आता वरती घेऊ आपण. पहा काय आहे dy/dx इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेटमध्ये काय 1/1 - cos 3x, 1/1 - cos 3x, cos 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. दोघांना डेरिव्हेटिव्ह जर वाटून दिला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय येईल, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस साईन जशीची तशी. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साईन x. इथं काय आहे cos 3x, इथं डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साईन 3x इंटू d/dx ऑफ 3x. पहा लक्ष द्या, मायनस साईन जशीची तशी खाली घेतलं. पहा मायनस साईन जशीची तशी 1/1 + cos 3x ॲज इट इज, 1/1 + cos 3x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साईन 3x इंटू d/dx ऑफ 3x. लक्ष द्या हे पूर्ण एकाच रेषेमध्ये आहे बरं, फक्त मी खाली दिलं कारण की आपल्याकडे स्पेस नाही आहे. त्यानंतर काय राहिलं आपल्याकडे, पहा dy/dx इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट. आता 1 सगळ्यात पहिले तर पहा निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह काय होते पॉझिटिव्ह, आणि 1 मल्टिप्लाय बाय हे पूर्ण तेच राहते. मग इथं काय येईल पहा साईन 3x अपॉन 1 - cos 3x, साईन 3x अपॉन 1 - cos 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय येईल पहा 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 कारण की 3 समोर घेतलं आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. पहा त्यानंतर हे मायनस साईन ॲज इट इज, मायनस ऑफ, पहा लक्ष द्या इथं काय आहे मायनस साईन आणि इथं काय आहे निगेटिव्ह साईन, सॉरी निगेटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. मग इथं काय राहील पहा निगेटिव्ह ऑफ 1 मल्टिप्लाइड बाय साईन 3x काय राहते साईन 3x राहते, साईन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3 अपॉन मध्ये काय आहे 1 + cos 3x, 1 + cos 3x. आता पहा या दोघांमधून आपण काय कॉमन काढू शकतो, पहा दिसते का काहीतरी, पहा हे इथपर्यंत हे असं आहे, हे एवढं खतम झालं. पहा या दोघांमधून आपण या पूर्णच्या पूर्ण याच्यामधून काय कॉमन काढू शकतो, आपल्याला काय दिसते दोघांमध्ये, तर याच्यात साईन 3x इंटू 3 आणि साईन 3x इंटू 3 दोन्ही बाहेर निघतात, दोघे बाहेर निघतील. काय काय निघेल पहा dy/dx इज इक्वल टू 3 इंटू साईन 3x काढला आपण बाहेर, तो काढला कॉमन. आतमध्ये काय राहील 1/1 - cos 3x, 1 - cos 3x मायनस 1/1 + cos 3x, हे राहिलं आपलं आतमध्ये 3 इंटू साईन 3x ॲज इट इज, साईन 3x ॲज इट इज. मग याच्यात होणार काय, याच्यात होऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन, कारण की बेस सेम नाही आहेत, वेगळे आहेत बेस, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. चला बा क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल 1 मल्टिप्लाय बा हा पूर्ण ब्रॅकेट तोच राहील आणि हा 1 मल्टिप्लाय बा पूर्ण ब्रॅकेट तोच राहील, कारण की वर्ण कशाला मल्टिप्लाय केल्यावर तेच राहते. मग इथं काय येईल 1 + cos 3x मायनस 1 - cos 3x अपॉन मध्ये काय राहिलं पहा 1 - cos 3x इंटू 1 + cos 3x. पहा इथपर्यंत राहिलं. आणखीन एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला, पहा a² - b² चा फॉर्म्युला असते. a² इथंच लिहितो, पहा नंतर रफ करून टाकी तुम्ही हे करून घ्यायचा. पहा a² - b² चा एक फॉर्म्युला असते, काय असते a - b आणि a + b असा एक फॉर्म्युला असते a² - b². पहा इथं तुम्हाला दिसते काय असते a - b a + b, पहा दिसते काय a - b a + b. पहा a सेम आहे आणि b सेम आहे, इकडे एक मायनस आहे एक प्लस आहे, एक मायनस आहे एक प्लस आहे. मग याला आपण रिव्हर्स लिहू शकतो कसं a² - b².
लक्षात येऊन राहिलं का पहा, ए मायनस बी ए प्लस बी, याला रिव्हर्स लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला रिव्हर्स लिहिताना कसं लिहिते पहा, 3 इंटू साईन 3x ॲज इट इज. पहा 3 इंटू साईन 3x ॲज इट इज. पहा पाहू द्या इकडे चुकलं काय, मायनस मायनस बरोबर आहे, निगेटिव्ह बरोबर आहे, निगेटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह. ओके ठीक आहे चालेल. पहा काय होईल मग इथं पहा, 1 प्लस कॉस 3x, 1 प्लस कॉस 3x, त्यानंतर पहा निगेटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा 1 ॲज इट इज, निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, कॉस 3x ॲज इट इज अपॉन याला काय लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर ऑफ 3x, कॉस 3x किंवा कॉस 3x स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं आपण हे लिहू शकतो. पहा याच्या समोरची स्टेप काय होणार याच्यात, किंवा 3 इंटू साईन 3x ॲज इट इज, 3 इंटू साईन 3x ॲज इट इज. पहा इथं काय कॅन्सल होते, हा 1 आणि हा 1 कॅन्सल होते. इथं काय राहिलं आपल्याकडे, कॉस 3x इंटू कॉस 3x. आता कॉस 3x प्लस कॉस 3x, म्हणजे इथं काय होईल, कॉस 3x प्लस कॉस 3x मल्टिप्लाइड बाय 2 कॉस 3x. काय राहिलं आपल्याकडे 2 कॉस 3x. पहा अपॉन मध्ये काय राहिलं, 1चा स्क्वेअर 1 मायनस कॉस 3x चा स्क्वेअर काय होईल, कॉस 3x चा स्क्वेअर होईल कॉस स्क्वेअर ऑफ 3x, कॉस स्क्वेअर ऑफ 3x हा त्याचा स्क्वेअर होईल. पहा हे थोडंसं मोडतं या साईडचं, इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या कारण की आपला आन्सर बसत नाही. पहा काय राहिलं आपल्याकडे, 3 इंटू साईन 3x इंटू 2 इंटू कॉस 3x अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर ऑफ 3x. मग एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, असा एक फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर त्याचा ऍडजस्टमेंट करून आपण इथं आन्सर आणू शकतो. पहा त्याचं शिफ्ट वगैरे करून एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आपल्याकडे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर. पहा मग हा जर कॉस स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर काय होईल निगेटिव्ह, म्हणजे काय राहते, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे काय होईल, इथं 3x आहे, थिटाच्या ठिकाणी 3x आहे, म्हणजे काय होईल, साइन स्क्वेअर 3x इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x. पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x आहे का आपल्याकडे, मग त्याला आपण रिप्लेस कशाने करू शकतो, साइन स्क्वेअर 3x न. मग पहा इथं आन्सर काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू साइन ऑफ 3x इंटू 2 इंटू कॉस ऑफ 3x अपॉन, लक्ष द्या आपण खाली काय लिहिता येते, 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x आहे खाली. पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x आहे, याला रिप्लेस करू शकतो आपण साइन स्क्वेअर 3x न. पहा मग काय येईल, साइन स्क्वेअर 3x, मग वरती साइन 3x आहे आणि खाली साइन स्क्वेअर 3x आहे. पहा वरचा साइन 3x आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल, तर आपल्याकडे राहिलं काय, 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 कॉस 3x अपॉन साइन 3x. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कॉस अपॉन साइन काय असते, कॉट, इथं काय येईल कॉट ऑफ 3x. हे झालं याचं आन्सर dy बाय dx. हे तुम्ही लिहून घ्या. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ. 14 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 5x बाय 2. त्यानंतर काय आणि 1 मायनस कॉस ऑफ 5x बाय 2 असा आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे, पहा याच्या आधीचा क्वेश्चन जो पाहिला त्याच्यासारखाच क्वेश्चन आहे. काय करावं लागते, सिंपल मध्ये सगळ्यात पहिले काय ते अंडर रूट ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये आहे, त्याला काय x टू द पॉवर n म्हणजे रूटची पॉवर 1/2 आपण करायचा, नंतर तो 1/2 समोर घ्यायचा, लॉग लावायचा, लॉग ऑफ m/n च्या फॉर्म मध्ये ते लॉग m मायनस लॉग n होते, नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, सिंपल डेरिव्हेटिव्ह. पहिल्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे, त्याच्यासारखाच आन्सर येते, फक्त थोडंफार चेंज होईल. पहा अंडर रूट ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये दिसते, याला पूर्ण एक्स पकडलं, सॉरी याला पूर्ण एक्स पकडलं, हा अंडर रूट ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये येते. अंडर रूट ऑफ एक्स लिहू शकतो आपण x टू द पॉवर 1/2. मग इथं काय येईल, y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ 5x बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ 5x बाय 2 टू द पॉवर 1/2. लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n काय असते, n समोर 1/2 इंटू लॉग ऑफ कारण 1 प्लस कॉस ऑफ 5x बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस ऑफ 5x बाय 2. इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर आणखीन काय होईल, त्याच्यानंतर लॉग ऑफ m/n च्या फॉर्म मध्ये आहे. लॉग ऑफ m/n काय असते, लॉग m मायनस लॉग n. इथं 1/2 ॲज इट इज लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग m मायनस लॉग n, लॉग ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 5x बाय 2 मायनस लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ इन ब्रॅकेट 5x बाय 2. पहा लॉग
लॉग एम मायनस लॉग एनच्या फॉर्ममध्ये आलं. ठीक आहे. त्यानंतर काय 1/2 ॲज इट इज. आता याच्यावरती काही याचं काही करायचं काम नाही. आता घ्या डेरिव्हेटिव्ह, घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल dy/dx. हा कॉन्स्टंट घेतला समोर डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/2 घेतला समोर, डेरिव्हेटिव्ह याले वाटून देतो, डेरिव्हेटिव्ह याले वाटून देतो. पहा काय येईल d/dx ऑफ log ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 5x/2 इन सॉरी मायनस ऑफ d/dx ऑफ log ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 5x/2. दोघांना डेरिव्हेटिव्ह काय केला फक्त वाटून दिला, दुसरं काहीच नाही केलं. चला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते 1/x. मग इथं काय येईल 1/1 प्लस कॉस ऑफ 5x/2 इंटू d/dx ऑफ कंपोजिट फंक्शन आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल 1 प्लस कॉस ऑफ 5x/2 मायनस साइन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 5x/2 काय येईल 1/1 मायनस कॉस ऑफ 5x/2 इंटू d/dx ऑफ 1 मायनस कॉस एक्स 1 मायनस कॉस ऑफ 5x/2 1 मायनस कॉस ऑफ 5x/2 इथपर्यंत आपला डेरिव्हेटिव्ह आला. पहा समोर काय येईल 1/2 ॲज इट इज. काय काढून टाकलो आपण dy/dx 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काय काय आपलं चेक करा. ब्रॅकेट 1/1 प्लस कॉस ऑफ 5x/2 ॲज इट इज 1/1 प्लस कॉस ऑफ 5x/2 ॲज इट इज इंटू. पहा इंटू मध्ये काय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज काय येते 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस साइन एक्स आणि इथं काय 5x/2 काय मग इथं मायनस ऑफ 0 मायनस साइन ऑफ 5x/2 इंटू d/dx ऑफ 5x/2. कारण की कॉस ऑफ 5x/2 आहे ना, कॉस एक्स नाही आहे ना. त्यानंतर इकडे पहा हे मायनस साइन ॲज इट इज 1/1 मायनस कॉस ऑफ 5x/2 ॲज इट इज. पहा 1/1 मायनस कॉस ऑफ 5x/2 1 कॉस ऑफ 5x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. पहा इंटू पहा लक्ष द्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कॉस ऑफ 5x/2 मायनस साइन ॲज इट इज. पहा हे मायनस साइन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. पहा मायनस साइन 5x/2 इंटू d/dx ऑफ 5x/2. पहा आता आपण एका फ्रेम मध्ये बसून घेऊ त्याला इज इक्वल टू काय राहिलं आपल्याकडे 1/2 इन ब्रॅकेट. पहा इन ब्रॅकेट इथं काय राहिली मायनस साइन ऑफ 5x/2. पहा इथं पॉझिटिव्ह 1 आहे. आता झिरोचा काही किंमत नाही, या साईनची किंमत आहे विथ या निगेटिव्ह साईन. पहा 1 मल्टिप्लाइड बाय मायनस काय राहील मायनसच राहील. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह इज निगेटिव्ह. साइन ऑफ 5x/2 अपॉन मध्ये काय 1 प्लस कॉस ऑफ 5x/2 इंटू. पहा इंटू आता काय डेरिव्हेटिव्ह घेतला कशाचा आपण 5/2. आता 5/2 घेतला आपण समोर कारण की कॉन्स्टंट आहे d/dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा एक्सचा, या एक्सचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर काय मधात आहे मायनस. पहा आता हा मायनस साइन जशीची तशी. त्यानंतर काय होईल पहा नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह काय होते पॉझिटिव्ह. राहिलं काय आपल्याकडे फक्त साइन 5x/2 हे निगेटिव्ह साइन ॲज इट इज साइन 5x/2 इंटू 5/2 घेतला समोर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ एक्स अपॉन मध्ये काय राहिलं 1 मायनस कॉस ऑफ 5x/2 इथपर्यंत आलो आपण. चला याच्यानंतरची स्टेप काय होईल 1/2 ॲज इट इज. पहा त्याच्या पहिले बी हा 5/2 आणि 5/2 दोघांत कॉमन आहे. याच्यात बी 5/2 कॉमन आहे, याच्यात बी 5/2 कॉमन आहे. याच्यात बी काय आहे साइन 5x/2 याच्यात बी काय साइन 5x/2 कॉमन आहे. मग याच्यातून काय करू आपण साइन 5x/2. पहा हा 1/2 ॲज इट इज इंटू साइन 5x/2 इंटू 5/2 काढला कॉमन. तर आतमध्ये काय करेल पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स हे मायनस साइन जशीची तशी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अपॉन मध्ये काय राहिलं 1 प्लस कॉस ऑफ 5x/2 मायनस साइन ॲज इट इज. पहा मायनस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अपॉन काय आहे 1 मायनस
कॉस ऑफ 5x अपॉन 2. दोघांचे बेस सेम आहेत काय? बेस सेम नाही आहेत. बेस सेम नाही आहेत तर काय करावं लागेल आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना काय होईल मग? 1/2 ॲज इट इज साइन ऑफ 5x/2 इंटू 5/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा काही नाही तर पहा दोघांतून आणखीन एक गोष्ट बाहेर निघते ते म्हणजे मायनस साईन. मायनस साईन जर बाहेर काढली आपण इथून जर मायनस साईन बाहेर काढली, समजा मी इथंच घेतो, इथं मायनस साईन बाहेर घेतो, इथं काय होईल प्लस आणि इथं बी काय होईल प्लस, म्हणजे इथं 1 राहील, इथं प्लस, इथं पॉझिटिव्ह होऊन जाईल. पहा लक्ष द्या, इथेही मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, दोघांतून मायनस साईन बाहेर काढली, ही मायनस साईन बाहेर आहे, आतमध्ये काय होईल 1 मल्टिप्लाय बाय हे टर्म तेच राहते, 1 मल्टिप्लाय बाय हा पूर्ण ब्रॅकेट तोच राहील, म्हणजे काय राहील 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2 प्लस 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 2 अपॉन मध्ये काय राहिलं पहा, अपॉन मध्ये राहते या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 प्लस कॉस ऑफ 5x/2 इंटू 1 मायनस कॉस ऑफ 5x/2. मी तुम्हाला सध्या सांगितलं होतं की बुवा पहा इथं dy बाय dx बसते काय? ठीक आहे चला पहा हे इथं आहे dy बाय dx इज इक्वल टू काय आहे? -1/2 इंटू साइन ऑफ 5x/2 इंटू 5/2 इन ब्रॅकेट. पहा ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा निगेटिव्ह कॉस 5x/2 आणि पॉझिटिव्ह कॉस 5x/2 कॅन्सल. 1 + 1 किती होते? 2 अपॉन मध्ये काय राहिलं लक्ष द्या, हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं? a² - b² च्या फॉर्म्युल्यात बसते, म्हणजे a - b a + b दिसते का? a - b a + b याला रिव्हर्स कसं लिहू शकतो? a² - b² म्हणजे 1चा स्क्वेअर किती होते? 1 मायनस b², b काय आपल्याकडे? कॉस ऑफ 5x/2 म्हणजे याचा काय होईल? कॉस स्क्वेअर ऑफ 5x/2. समजून झालं का? याच्या आधीच तुम्हाला समजून सांगितलं होतं की कसं येते. तर त्यानंतर पहा आणखीन एक की 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो आपण? साइन स्क्वेअर थीटा. मग इथं काय आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर 5x/2 तर त्याला काय लिहू शकतो आपण? साइन स्क्वेअर 5x/2. मग इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आता 5 मल्टिप्लाय बाय 1 का राहते? 5च राहते, म्हणजे इथं येईल -5/2 साइन ऑफ 5x अपॉन 2 इंटू पहा इथं 1 राहिला 1 अपॉन, कारण की 2 कॅन्सल झाला, 1 अपॉन साइन स्क्वेअर 5x/2 साइन स्क्वेअर 5x/2. पहा वरती साइन 5x/2 खालचा स्क्वेअर कॅन्सल, वरचा साइन आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल. तर राहिलं का आपल्याकडे? पहा थोडंसं मोडतो इकडचं अँसरसाठी. आपल्याकडे राहिलं काय? dy बाय dx इज इक्वल टू -5/2. पहा -5/2 इंटू पहा वरचा साइन आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल झाला तर राहते इंटू 1 अपॉन साइन ऑफ 5x/2. तर याचा आन्सर काय येईल? साइन कशाचा रेसिप्रोकल आहे? कोसेकचा, म्हणजे हा पहा -5/2 ॲज इट इज, पहा -5/2 ॲज इट इज इंटू कोसेक 5x/2 हे झालं याचं आन्सर. dy बाय dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह झाला -5/2 कोसेक ऑफ 5x/2. चला हा झाला किती नंबरचा क्वेश्चन? 14 नंबरचा. आता घेऊ आपण 15 नंबर. पहा किती नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा? हा आहे 15 नंबरचा क्वेश्चन. y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन y इज इक्वल टू लॉग ऑफ √1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. चला आपण पाहू याचा आन्सर काय येते. तर 15 नंबरचा क्वेश्चन आहे. घ्या लॉग ऑफ √1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता अंडर रूट मध्ये आता काय आहे? √x लिहू शकतो आपण रेस्ट टू द पॉवर 1/2. मग इथं काय येईल? लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स टू द पॉवर 1/2 1 प्लस साइन एक्स टू द पॉवर 1/2. पहा मग काय? लॉग ऑफ m रेस्ट टू द पॉवर n समोर 1/2 समोर इंटू लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. मग पहा लॉग ऑफ m/n काय असते? लॉग m मायनस लॉग n हा 1/2 ॲज इट इज इंटू इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स. पहा लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स मायनस लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स. इथपर्यंत आलो आपण. चला आता इथपर्यंत आल्यानंतर पहा आजचे तिन्ही क्वेश्चन आपण असेच केले. इथपर्यंत येत होतो. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करावं लागते? डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय डेरिव्हेटिव्ह पहा इकडे काय dy बाय dx हा y क्वेश्चन होता. 1/2 घेतला कॉन्स्टंट समोर, दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्या. पहा dy बाय dx ऑफ लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स मायनस dy बाय dx ऑफ
लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स, 1 प्लस साइन एक्स. पहा ठीक आहे, इथपर्यंत आलो ना आपण. आणखीन काय करता येईल पहा, 1/2 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते, 1/x. म्हणजे इथं काय येईल, लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स काय येईल, 1/1 मायनस साइन एक्स, 1/1 मायनस साइन एक्स इंटू d/dx ऑफ 1 मायनस साइन एक्स मायनस ऑफ 1/1 प्लस साइन एक्स इंटू d/dx ऑफ 1 प्लस साइन एक्स. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स इज 1/1 प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन एक्स घेतला आपण. याच्यानंतरची स्टेप काय येईल, 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट 1/1 मायनस साइन एक्स जसाचा तसा इंटू दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्यावं लागते. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 इन आणि मायनस साइन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. पहा दोघं डेरिव्हेटिव्ह वाटून दिलात काही, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 मायनस साइन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. ह्या गोष्टी थोड्याशा डायरेक्ट केल्या चालतात. 1/1 प्लस साइन एक्स ॲज इट इज इंटू पहा डेरिव्हेटिव्ह जर वाटून दिला, पहा हे असं करता येते, d/dx ऑफ 1 प्लस साइन एक्स. मग काय होईल, d/dx ऑफ 1 प्लस d/dx ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. इथंही तसंच झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, मायनस साइन जशीची तशी. इथं काय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, ओके ब्रॅकेट क्लोज. इथपर्यंत आलो आपण. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला समोरचा आन्सर काढावा लागते. पहा काय होईल मग आता, dy/dx इज इक्वल टू dy/dx ऑफ 1/2 ॲज इट इज, 1/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट. इथं काय आहे, 1 मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स. या झिरोची काही किंमत नाही, 1 मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स राहील कॉस एक्स, पण इथं मायनस साइन आहे म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय मायनस कॉस एक्स इज काय राहील, मायनस कॉस एक्स. तेच राहते. पहा म्हणजे काय राहील, मायनस कॉस एक्स अपॉन खाली काय आहे 1 मायनस साइन एक्स, 1 मायनस साइन एक्स. इथं काय आहे पहा, मायनस साइन ॲज इट इज, 1 मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स इज कॉस एक्स. काय राहील, कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. समोर 1/2 ॲज इट इज, 1/2 ॲज इट इज. आणि याच्यातून बाहेर काय काढू शकतो पहा, कॉमन काय काढू शकतो चेक करा. हा 1/2 ॲज इट इज आणि बाहेर काढू शकतो आपण मायनस कॉस एक्स, म्हणजे मायनस कॉस एक्स काढू शकतो किंवा कॉस एक्स काढू शकतो. आपण दोन काही करू शकतो. पहा तर मी एक काम करतो, फक्त कॉस एक्स काढतो बाहेर, मल्टिप्लाइड बाय कॉस एक्स. आतमध्ये करेन मायनस 1/1 मायनस साइन एक्स आणि मायनस 1/1 प्लस साइन एक्स. ह्या गोष्टी राहिल्या आतमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला पुढे पाहावं लागते. तर 1/2 ॲज इट इज इंटू कॉस एक्स इंटू पहा बेस सेम नाही काय करसान क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आता -1 मल्टिप्लाइड बाय काय राहिलं आपल्याकडे 1 प्लस साइन एक्स -1 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस साइन एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन चालू आहे बाबा. आणि याचं याचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन असं. त्यानंतर पहा dy/dx इज इक्वल्स टू 1/2 इंटू कॉस एक्स इन ब्रॅकेट. पहा मायनस साइन मल्टिप्लाय करावं लागते. पहा 1 मल्टिप्लाय बाय 1 इज 1, नेगेटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह नेगेटिव्ह 1. पहा 1 मल्टिप्लाय बाय साइन एक्स इज साइन एक्स, नेगेटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह मायनस साइन एक्स. पहा 1 मल्टिप्लाइड बाय 1 इज 1, नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह -1. 1 मल्टिप्लाइड बाय साइन एक्स इज साइन एक्स, नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय नेगेटिव्ह पॉझिटिव्ह साइन एक्स अपॉन खालीमध्ये काय येईल पहा 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स, ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं काय येईल 1 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन एक्स होल स्क्वेअर. पहा त्या फॉर्म्युल्यात ते बसते, आपण बसून टाकू द्याले. मग इकडे काय येईल dy/dx इज इक्वल्स टू 1/2 इंटू कॉस एक्स इन ब्रॅकेट. पहा नेगेटिव्ह साइन पॉझिटिव्ह साइन कॅन्सल. इथं काय राहिलं -1 अपॉन खाली काय राहिलं 1चा स्क्वेअर 1 मायनस साइनचा स्क्वेअर काय ते साइन स्क्वेअर एक्स. पहा 1/2 ॲज इट इज इंटू कॉस एक्स इंटू पहा हां ठीक आहे मल्टिप्लाइड बाय -1 काय ते -2 अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाले 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर एक्स. पहा हे पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा खाली डिवायडेशन मध्ये हा वरती आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, मायनस साइन घेतली समोर, एक कॉस आणि कॉस स्क्वेअर मधला एक स्क्वेअर कॅन्सल. तर काय करायला आपल्याकडे हे मायनस साइन जशीची तशी समोर
वरचा कॉस कॅन्सल झाला इनटू सॉरी काय राहते मायनस ऑफ 1 अपॉन कॉस एक्स 1 अपॉन कॉस एक्स राहिला, कारण की वरचा कॉस कॅन्सल झाला आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल झाला. वरचा कॉस खालचा स्क्वेअर हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आता 1 बाय कॉस एक्सचा रेसिप्रोकल कोण आहे साइन एक्स आहे, मायनस साइन सॉरी सेक एक्स, मायनस साइन जशी तशी सेक एक्स याचा आन्सर dy बाय dx. घ्या हे लिहून, आपण घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. चला 16 नंबरचा क्वेश्चन आहे. काय आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट 4 टू द पॉवर 2x इंटू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 त्याची पॉवर 3/2. ठीक आहे. चला आता इथून पासून जे समोरचे 16, 17 आणि 18 हे 3 क्वेश्चन आहेत. याच्यात लॉगचे फॉर्म्युले लागतात आणि लॉगचे किती फॉर्म्युले लागतात तर लॉगचे हे फॉर्म्युले लागतात. पहा लिहून घ्या एका साईडनं, पहा लक्षात असायला पाहिजे. लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n इज इक्वल टू n इंटू लॉग m, पॉवर समोर उतरली. दुसरा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ m बाय n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n, आणि तिसरा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. म्हणजे काय असेल, याच्यात फंक्शनची पॉवर फंक्शन असेल तर फंक्शन खाली उतरलं. याच्यात काय होईल, दोन फंक्शन डिवायडेशन मध्ये असतील तर त्याला काय ते काय होतील सबस्ट्रॅक्शन मध्ये येतील, आणि दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर ते ऍडिशन मध्ये येतील. चला आता पाहू इथं काय दिसते तुम्हाला. पहा पहिले तर फॉर्म ओळखता आला पाहिजे. लॉगला गेलाय, लॉगचा वापर होईनच. लॉग ऑफ 4 रेश टू द पॉवर 2x इंटू पहा 4 रेश टू द पॉवर 2x आणि हा पूर्ण ब्रॅकेट, हे दोन्ही वेगळे फंक्शन आहे. म्हणजे काय, दोन फंक्शन कशात आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. याला जर आपण m पकडलं, याला जर n पकडलं तर m इंटू n या फॉर्म मध्ये आहेत. m इंटू n काय असते, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. इकडे काय पहा लक्ष द्या, लॉग ऑफ 4 रेश टू द पॉवर 2x प्लस लॉग ऑफ इन ब्रॅकेट काय मोठा ब्रॅकेट काढला की इन मोठा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 याची पॉवर किती आहे 3/2. आणखीन पहा लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहेत. कशा आहेत, लॉग ऑफ m रेश टू द पॉवर लॉग n. हा याला जर आपण m पकडलं, याला n पकडलं तर लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये येतील ना. याला जर आपण पूर्ण याला m पकडलं, याला n पकडलं तर लॉग ऑफ m टू द पॉवर n. मग काय असते, लॉग ऑफ m टू द पॉवर n समोर इंटू लॉग m. इथं काय होईल, हा 2x समोर, पहा 2x समोर इंटू काय होईल लॉग 4 प्लस इथं काय समोर येईल 3/2 इंटू लॉग ऑफ हे ब्रॅकेट मध्ये जसं तसं एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन. आणखीन एक गोष्ट जागेवर ऍडजस्ट करतो मी, काय होते अंडर रूट ऑफ एक्स. पहा हे पूर्ण जर एक्स पकडलं तर अंडर रूट ऑफ एक्सले आपण काय लिहू शकतो. पहा इकडे द्याल तर तुम्हाला अंडर रूट ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स टू द पॉवर 1/2. मग एकदम जोरात त्याला लिहून टाका. काय आहे अंडर रूट ऑफ एक्स इक्वल टू एक्स टू द पॉवर 1/2. इथं येईल 2x क्यूब मायनस 4 टू द पॉवर 1/2 टू द पॉवर 1/2. पहा आणखीन एक गोष्ट, आपण काय करतो कॉन्स्टंट कधी समोर लिहितो. मग आपल्या इकडे काय लॉग 4 कॉन्स्टंट आहे, हा घेतला समोर लॉग 4 जसा तसा इंटू 2x प्लस 3/2 जसा तसा इन ब्रॅकेट लॉग ऑफ m बाय n च्या फॉर्म मध्ये आहे. याला वरच्याला m आणि खाली n पकडलं तर लॉग ऑफ m बाय n काय असते लॉग m मायनस लॉग n. लॉग m मायनस लॉग n प्रत्येकाला लॉग वाटून द्या. पहा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4 टू द पॉवर 1/2 टू द पॉवर 1/2. ओके ठीक आहे चालते. झाला आता शेवटच आहे लॉग ऑफ 4 इंटू 2x पहा इंटू 2x प्लस 3/2 ॲज इट इज इंटू लॉग ऑफ याची पॉवर आहे का, थांबा एक मिनिट पुस्तकात पाहू द्या पॉवर गिवर आहे काय नाही आहे. ठीक आहे चालते, ते पॉवर नाही आहे. हां इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके ठीक आहे इंटू पहा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज मायनस लॉग ऑफ m. याला m पकडा, याला n पकडा लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n. ह्या थोड्याफार गोष्टी व्यवस्थित करावं लागतील तेव्हा कुठे येतील, नाही तर येत नाहीत. म्हणून पहा लॉग ऑफ m रेश टू द पॉवर n समोर उतरला 1/2 समोर इंटू लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4. चला घ्या याचा डेरिव्हेटिव्ह, घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सध्याची एक गोष्ट सांगून देतो, पहा काय होईल डेरिव्हेटिव्ह येईल. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला देऊन दिला जाईल, याला डेरिव्हेटिव्ह देऊन दिला जाईल. हा 3/2 कॉन्स्टंट हा घेतला समोर, याला डेरिव्हेटिव्ह देता येईल. आणखीन एक गोष्ट, जर कॉन्स्टंट असेल मल्टिप्लिकेशन मध्ये फंक्शनच्या तर तो समोर घेतात आणि डेरिव्हेटिव्ह कशाला देतात फंक्शनला देतात. आता मग देताना आपण काय करू पहा लक्ष द्या. इकडे येईल dy बाय
डी एक्स इज इक्वल्स टू लॉग 4, हा लॉग 4 आहे कॉन्स्टंट कारण की याच्यासोबत व्हेरिएबल नाही आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2x, ओके, प्लस 3/2 आहे कॉन्स्टंट तो समोर, इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 आहे कॉन्स्टंट, इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4. पहा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला देऊन दिला आणि काय केला, कॉन्स्टंट समोर घेतले. आणखी लॉग 4 ॲज इट इज, पहा हा 2 काय कॉन्स्टंट आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 3/2 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते 1/x, मग इथं काय लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे म्हणजे इथं काय 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4 काय येईल 1/2x क्यूब मायनस 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2x क्यूब मायनस 4. इथपर्यंत आपण आलो. चला आणखी एक स्टेप बसते काय, नाही बसत, एक काम करतो साईडने लिहितो. चला पाहू आपण काय काय आपल्याकडे dy बाय dx इज इक्वल्स टू इथं काय करायला पहा, हा 2 राहिला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय ते 1 येते म्हणजे काही हा 2 घेतो समोर, पहा लक्ष द्या, हा 2 समोर येऊन घेतो, 2 इंटू लॉग 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, पहा हा प्लस 3/2 ॲज इट इज इंटू इन ब्रॅकेट, पहा मला एक सांगा 1/x स्क्वेअर प्लस 5 जसा तसा इन ब्रॅकेट 1/x स्क्वेअर प्लस 5 जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्ममध्ये काय असते 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, त्याचा काही घेणं नाही, इथं काय राहील फक्त 2x, इथं राहील फक्त 2x मायनस 1/2 ॲज इट इज, हा मायनस 1/2 ॲज इट इज, थोडंसं तिरपत आलं लक्ष द्या फक्त, मायनस 1/2 इन ब्रॅकेट इंटू 1 अपॉन, हा एक मिनिट, पहा काय काय आपल्याकडे लॉग 4, हा 2 घेतो समोर, 2 इंटू लॉग 4, आता काय राहिला एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येते, त्यानं जर 1 जर याला मल्टिप्लाय केलं इंटू 1 प्लस 3/2 ॲज इट इज 3/2, आतमध्ये काय 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू इन ब्रॅकेट 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, पहा इथं जर आपण घेतलं पहा डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 5, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि कॉन्स्टंटचा 0 म्हणजे करायला फक्त 2x, इथं काय फक्त मल्टिप्लाइड बाय 2x, आता मायनस 1/2 ॲज इट इज, इंटू 1/2x क्यूब इंटू 1/2x क्यूब मायनस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x क्यूब, पहा डी बाय डी एक्स ऑफ 2x क्यूब, 2 घेतला समोर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब, 2 इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 3 दुनी 6, 6x स्क्वेअर, काही डेरिव्हेटिव्ह 6x स्क्वेअर, इथे येते 6x स्क्वेअर आणि 0 याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इज 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येते, तर त्याचं काही ताण घेऊ नका जास्त. इथपर्यंत आलो आपण. चला नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, 2 इंटू लॉग ऑफ 4, कारण की 1 जर मल्टिप्लाय केल्यावर तेच राहते, प्लस 3/2 इन ब्रॅकेट, पहा 1 मल्टिप्लाय बाय 2x इज 2x अपॉन खाली काय आहे x स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 ॲज इट इज, पहा मायनस 1/2 ॲज इट इज, मायनस 1/2 इंटू 6x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 इज 6x स्क्वेअर अपॉन मध्ये काय आहे 2x क्यूब मायनस 4, इथपर्यंत आलो आपण. चला पुढे काय होईल आणखी, पहा 2 इंटू लॉग 4 जसा तसा प्लस 3/2 ने मल्टिप्लाय करू, पूर्ण 3/2 मल्टिप्लाय करू, पहा 3/2 मल्टिप्लाइड बाय काय राहिलं आपल्याकडे 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/2 ने याले मल्टिप्लाय केलं, 3/2 ने याले मल्टिप्लाय करावं लागेल कारण की ते कशात आहेत, हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहेत आणि पूर्ण ब्रॅकेटले हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, मायनस ऑफ 3/2 इंटू 1/2 इंटू 6x स्क्वेअर अपॉन 2x क्यूब मायनस 4,
पहा इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर काय होईल पहा, dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx इज इक्वल्स टू 2 इंटू लॉग 4. पहा हा वरचा 2 आणि खालचा 2 कॅन्सल, कारण वरती मग प्लस 3 मल्टिप्लाय बाय x इज 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5. ओके. आणखीन काय होईल पहा, 2 1 ज 2 2 3 इथे किती राहील 3 आणि 3 मल्टिप्लाय बाय 3 इज 9 मायनस n जात तसे 9 x स्क्वेअर अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट 2x क्यूब मायनस 4 2x क्यूब मायनस 4. हे झालं याचा आन्सर, फायनल आन्सर. घ्या तुम्ही लिहून किंवा स्क्रीनशॉट घ्या करून. आपण घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. चला 17 नंबरचा क्वेश्चन आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट 5 मायनस 4x टू द पॉवर 3/2 अपॉन क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x. असा एक क्वेश्चन आहे. मग हा सेम टू सेम त्याच्यासारखा क्वेश्चन आहे. आपण काय करू शकतो आता पहा, लॉग लागेला तर आपण काय करू, त्याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. सगळ्यात पहिले काय होईल, y इज इक्वल टू लॉग ऑफ m, याला m पकडतो, याला पूर्ण याला n पकडतो, म्हणजे m इंटू n च्या फॉर्म मध्ये आहे. m इंटू n काय असते, m प्लस n इंटू लॉग ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर प्लस लॉग ऑफ इन ब्रॅकेट काय करतो 5 मायनस 4x टू द पॉवर 3/2 अपॉन क्यूब रूट ऑफ काय आहे, क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x. एवढं झालं. त्यानंतर आणखीन काय पहा, लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n आहे, म्हणजे इथं काय होईल x स्क्वेअर समोर इंटू काय येईल लॉग e प्लस लॉग ऑफ m बाय n च्या फॉर्म मध्ये. लॉग ऑफ m बाय n काय असते, लॉग ऑफ m बाय n लॉग m मायनस लॉग n, लॉग ऑफ 5 मायनस 4x टू द पॉवर 3/2 मायनस लॉग ऑफ अंडर रूट ऑफ. पहा आता आणखीन एक स्टेप जाग्यावर केली चालते, पहा जाग्यावर केली तर चालते, क्यूब रूट. तुम्हाला सांगितलं होतं अंडर रूट ऑफ एक्स एकदम जोरात काय लिहू शकतो आपण, x टू द पॉवर 1/2. मग याला काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ x ले जोरात काय लिहू शकतो आपण, x टू द पॉवर 1/3. मग इथं काय आहे, क्यूब रूट दिसते ना, इथं क्यूब रूट दिसते, त्याला काय लिहू शकतो आपण 7 मायनस 6x टू द पॉवर 1/3. एकदम जोरात लिहून टाकायचं, एकदम काही टेन्शन घ्यायचं नाही, मी बसेल. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगितलं होतं, लॉग ई ची व्हॅल्यू काय राहते 1. मग इथं बघा आहे x स्क्वेअर इंटू लॉग ई ची व्हॅल्यू राहते 1 प्लस लॉग ऑफ 5 मायनस 4 लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n आहे, लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n म्हणजे काय होते, n समोर येते, म्हणजे काय 3/2 समोर इंटू लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस ऑफ लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n म्हणजे 1/3 समोर इंटू लॉग ऑफ काय राहिलं आपल्याकडे, लॉग ऑफ 7 मायनस 6x. हे झालं सिम्प्लिफिकेशन. आता घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इकडे काय येईल, इकडे येईल dy बाय dx रेग्युलर मध्ये. पहा d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 3/2 घेतला कॉन्स्टंट समोर, d बाय dx ऑफ लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 घेतला कॉन्स्टंट समोर, d बाय dx ऑफ लॉग ऑफ 7 मायनस 6x. ठीक आहे चालते. घ्या डेरिव्हेटिव्ह, एकदम जोरात घ्या डेरिव्हेटिव्ह, टेन्शन नका घेऊ. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये प्लस 3/2 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय असते 1/x, म्हणजे इथे काय 5 मायनस 4x इंटू d बाय dx ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ काय राहते 7 मायनस 6x इंटू d बाय dx ऑफ 7 मायनस 6x इथपर्यंत आलो आपण. चला पुढे आणखीन पहा 2x ॲज इट इज प्लस 3/2 ॲज इट इज इंटू 1/5 मायनस 4x ॲज इट इज इंटू. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x चा डेरिव्हेटिव्ह काय राहते फक्त 4 मायनस ऑफ 1/3 इंटू 1/7 मायनस 6x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 इज 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x इज 6. काय राहते फक्त 6 राहते. आता कसं राहते ते जर येत नसेल तर पहा बाबा, d बाय dx ऑफ मायनस 6x हा मायनस साइन समोर काढली, कॉन्स्टंट समोर घेतला, d बाय dx ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असते 1 मायनस 6 मल्टिप्लाय बाय 1 काय राहते मायनस 6. का दिसला इथं सेम इथं. चला आता आणखीन काय काय आलं आपल्याकडे पहा चेक करा. dy बाय dx इज इक्वल टू पहा dy बाय dx इज इक्वल टू काय राहिलं आपल्याकडे 2x ॲज इट इज. काय राहिलं 2x ॲज इट इज. त्यानंतर 3/2 पहा लक्ष द्या, हा -4 राहिला, इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इज निगेटिव्ह. आणखीन पहा इथं काय आहे 3/2 इंटू पहा 4 मल्टिप्लाय बाय 1 काय राहते 4 राहते.
3/2 4 अपॉन खाली काय राहील ते 5 - 4x 5 - 4x. चला समोर या. निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह काय राहते पॉझिटिव्ह. पहा इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं काय 1/3 हा 1/3 ॲज इट इज इंटू 1 मल्टिप्लाइड बाय 6 काय राहते 6 अपॉन 7 - 6x जा तसा 7 - 6x. चला पुढे 2x मायनस पहा बे एक बे दुनी 4 म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन खाली काय राहिलं 5 - 4x प्लस 3 एक 3 3 दुनी 6 म्हणजे 2 अपॉन 7 - 6x. चला पहा 2x मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 इज 6 अपॉन 5 - 4x प्लस 2 अपॉन 7 - 6x. हे झाल्याचं आन्सर. आणखीन एक गोष्ट करता येते याच्यात किंवा आपण काय करू शकतो, किती नंबरचा क्वेश्चन आहे हा 17 नंबरचा. पहा आणखीन काय करू शकतो आपण याच्यातून सगळ्या याच्यातून काय कॉमन निघते तर 2 कॉमन निघते. पहा इथून 2 कॉमन निघते, इथून 2 कॉमन निघते, इथून पण 2 कॉमन निघते. तर आपण याचा एकदम कॉमन 2 काढू शकतो. जर काढला तर ठीक, नाही तर राहू द्या. आन्सर हेच आहे. चला पुढे. चला 18 नंबरचा क्वेश्चन आहे. 18 नंबरचा क्वेश्चन काय y इज इक्वल टू लॉग ऑफ a टू द पॉवर cos x x स्क्वेअर मायनस 3 होल क्यूब इंटू लॉग x. ठीक आहे, लॉगचेच फॉर्म्युला लागून राहिले. पहा लॉग ऑफ m बाय n लावा पहिले. काय असते लॉग ऑफ m बाय n लॉग m मायनस लॉग n. इथं काय होईल मग लॉग ऑफ a टू द पॉवर cos x मायनस लॉग ऑफ इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 3 होल क्यूब इंटू लॉग x. पहा हा ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. त्यानंतर पहा लॉग ऑफ a रेस टू द लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n म्हणजे काय होईल cos x समोर इंटू लॉग a मायनस ऑफ लॉग ऑफ. पहा लक्ष द्या काय होईल लॉग ऑफ m इंटू n काय असते लॉग m प्लस लॉग n इन ब्रॅकेट लॉग ऑफ x स्क्वेअर मायनस 3 होल क्यूब इन प्लस इंटू लॉग ऑफ लॉग x असा लागेल. त्यानंतर पहा नेक्स्ट मध्ये काय होईल हा लॉग ए आहे कॉन्स्टंट तो घेतला समोर आपण. पहा इथं काय होईल लॉग ए इंटू कॉस एक्स. पहा निगेटिव्ह लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n 3 समोर 3 इंटू लॉग ऑफ x स्क्वेअर मायनस 3 मायनस मल्टिप्लाय बाय प्लस इज मायनस. इथं काय राहील लॉग ऑफ लॉग x. घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x च्या ना डिफरन्शिएट करा. पहा dy बाय dx इज इक्वल्स टू लॉग ए घेतला कॉन्स्टंट आपण डी बाय dx ऑफ cos x मायनस 3 ॲज इट इज हा घेतला समोर डी बाय dx ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर मायनस 3 मायनस ऑफ डी बाय dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. चला पुढे हा लॉग x ॲज इट इज लॉग ए ॲज इट इज लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज minus sin x minus 3 as it is into derivative of x square plus 3 is x square log of x square plus 3 is 1 upon x square plus 3 into d by dx of x square minus 3 minus of derivative of log x is 1 by log x into d by dx of log x. चला पुढे मायनस साइन समोर घेऊन घ्या. पहा मायनस लॉग ए. ठीक आहे मायनस साइनच घ्या समोर. पहा लॉग ए इंटू sin x minus of 3 multiplied by 1 is 3 upon x square minus 3 into derivative of x square is 2x and derivative of constant is 0 काही घेऊ नका minus of 1 upon log x into derivative of log x is 1 by x. झालं काय झालं खतम. मायनस log a into sin x minus of 3 multiplied by 2 is 6 x as it is x square minus 3 minus of इथं काही हा x मल्टिप्लिकेशन मध्ये याच्या या लॉग एक्सच्या 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. हे झाल्याचं आन्सर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हा किती नंबरचा क्वेश्चन झाला 18 नंबरचा. चला 19 नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. चला 19 नंबरचा क्वेश्चन काय आहे y इज इक्वल टू 25 टू द पॉवर लॉग बेस 5 इंटू सेक एक्स मायनस 16 टू द पॉवर लॉग बेस 4 इंटू tan x. ठीक आहे मी तुम्हाला याच्या आधी एक फॉर्म्युला सांगितला होता a टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय राहते फक्त एफ ऑफ एक्स. हे पूर्ण कॅन्सल आउट होते. म्हणजे काय असेल समजा 5 टू द पॉवर लॉग 5 इंटू साइन एक्स असेल तर काय राहील फक्त साइन एक्स. मग आता पाहू आपण त्या फॉर्ममध्ये येते काय. आता मला एक सांगा तुम्हाला सगळेच माहिती आहे स्क्वेअर सगळे एकदम जोरात येतात की बुवा सर 25 कितीचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर आहे. मग याला आपण असं लिहू शकतो का 5
स्क्वेअर टू द पॉवर लॉग बेस 5 सेक यक्स मायनस 16 कितीचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर इंटू लॉग बेस 4 इंटू टॅन यक्स. एकदम जोरात लिहित आहेत तुम्हाला. पण आता आपण काय करू शकतो पहा, ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन पहा ब्रॅकेटमध्ये याला कसं घेऊ शकतो आपण ए मल्टिप्लाइड बाय एन, ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन घेऊ शकतो. याला असं लिहू शकतो का आपण पहा 5 टू द पॉवर 2 मल्टिप्लाइड बाय लॉग बेस 5 इंटू सेक यक्स मायनस इथं बिन तसं 4 मल्टिप्लाइड बाय 4 टू द पॉवर. ठीक आहे चालते. याला ब्रॅकेट द्या वाटलं असतं 4 टू द पॉवर 2 इंटू लॉग बेस 4 टॅन यक्स. इथपर्यंत दिसते काय पहा, त्या फॉर्ममध्ये दिसते का ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एफ ऑफ एक्स. पहा ए टू द पॉवर लॉग बेस ए पहा दोघांचे बेस हा 5 आणि हा 5 सेम झाला ना, इथं हा 4 सेम झाला. आपल्याकडे एक्स्ट्रा काय शिल्लकपणा काय आपल्याकडे हा 2चा शिल्लकपणा आहे. या 2 ले काय करायचं मग तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे लॉग ऑफ एम रेस टू द पॉवर एन इज इक्वल्स टू एन इंटू लॉग एम. पहा काय होते जर कोणी डोक्यावर चढलं तर हा लॉग लावला की त्याला चांगलं तोंडावर पट्टा येते आपल्याला. पहा हा एन समोर आला इथं काय करता येते हा रिव्हर्स करता येईल ना आपल्याला. एन इंटू लॉग एम दिसला तर हा रिव्हर्स करता येईल ना लॉग ऑफ एम रेस टू द पॉवर एन. हा एन इंटू हा लॉग एम पुरा घेतला तर याला रिव्हर्स करता येईल कसं 5 टू द पॉवर लॉग बेस 5 सेक स्क्वेअर यक्स. हा 2 या सेक स्क्वेअरला जाईल मायनस 4 टू द पॉवर 2 इंटू 4 टू द पॉवर 2 इन 4 टू द पॉवर लॉग बेस 4 इंटू टॅन स्क्वेअर यक्स. हा 2 तिकडे गेला रिव्हर्स फॉर्म्युला झाला. त्यानंतर पहा आता काय होईल. आता तुम्हाला दिसते काय पहा ए टू द पॉवर लॉग बेस इंटू एफ ऑफ एक्स ए टू द पॉवर लॉग बेस इंटू एफ ऑफ एक्स तेच राहते कारण इथं सेक स्क्वेअर यक्स इथं राहील मायनस टॅन स्क्वेअर यक्स. हा झाला आपला क्वेश्चन. पहा आणखीन पहा एक फॉर्म्युला तुमच्याकडे पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता हा टॅन इकडे पॉझिटिव्ह तिकडे गेल्यावर काय होईल निगेटिव्ह. 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पहा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 टॅन स्क्वेअर एक्स. याला काय लिहू शकतो आपण 1 ते तिकडे दिलाय वाय आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 डी वाय बाय डी एक्स काय ते 0. हे झालं याचा आन्सर. किती नंबरचा क्वेश्चन झाला 19. बस आता लास्ट नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण 20 नंबरचा. चला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन ऑफ द डे. चला काय आहे y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5. तर हा आहे यू बाय व्हीच्या फॉर्ममध्ये आहे. यू बाय व्हीचा फॉर्म्युला लागते इथं यू बाय हा वरचा पकडला यू याला खालचा पकडला व्ही म्हणजे हा फर्स्ट फंक्शन हे कोणतं आहे सेकंड फंक्शन. चला लावा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स dy by dx is equals to d by dx of in bracket x square plus 2 to the power 4 upon under root of x square minus 5. पहा under root of काय होईल second function as it is derivative of first function minus first function as it is derivative of second function upon second function square. मग काय होईल under root of x square minus 5 as it is d by dx of x square plus 2 to the power 4 into minus x square plus 2 x square plus 2 to the power 4 into d by dx of under root of x square minus 5 upon मध्ये काय राहील under root of x square minus 5 याचा स्क्वेअर. चला नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल पहा हे under root of x square minus 5 as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power n च्या फॉर्म मध्ये आहे. x to the power n चा डेरिव्हेटिव्ह काय असते n x to the power n minus 1 म्हणजे 4 समोर येईल x square plus 2 to the power 3 into d by dx of x square plus 2 ओके मायनस ऑफ हा x square plus 2 to the power 4 into डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x is 1/2 under root of x असते म्हणजे इथं काय x square minus 5 into d by dx of x square minus 5 अपॉन पहा या पूर्णच्या पूर्ण अपॉन मध्ये काय आहे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल कारण x square minus 5. पुढच्या स्टेप मध्ये पहा लक्ष द्या इथं काय आहे अंडर रूट ऑफ x square minus 5 into 4 x square plus 2 to the power 3 into पहा लक्ष द्या डेरिव्हेटिव्ह ऑफ x square काय आहे ते 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 घ्यायचं काम नाही मायनस ऑफ x square plus 2 to the power 4 into पहा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे हे मल्टिप्लिकेशन मध्ये डिवायडेशन मध्ये आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा काय होईल 2 अंडर रूट ऑफ
टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. ते घ्यायचं काम नाही. आणि डिवायडेशन मध्ये काय राहिलं खालच्या हा अंडर रूट आहे. डिवायडेशन मध्ये काय राहिलं आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 5. चला एक स्टेप बसते. चला पाहू आपण बसते नाही बसत. चला इकडे घेऊ. काय काय आपल्याकडे dy बाय dx इज इक्वल टू पहा dy बाय dx इज इक्वल टू हा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 4 8. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये पूर्ण पहा 4 मल्टिप्लाय बाय 2 किती होते 8. इथं किती होईल मग 8x. हा x समोर घेतला. त्यानंतर काय राहिलं आपल्याकडे अंडर रूट ऑफ काय आहे हा 8x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस 2 होल क्यूब. ओके मायनस आहे जशीची तशी पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. तर आणखीन करा हा x समोर घेऊन घेतला एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 अपॉन मध्ये काय आहे एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन पूर्ण डिवायडेशन मध्ये काय याच्या एक्स स्क्वेअर मायनस 5. पहा आता या दोघांचे बेस सेम नाही आहे. याच्या खाली 1 आहे काही नाही म्हणजे मग याचं काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. तर एक काम करा तुम्ही इथपर्यंत लिहून घेसाल. मी पॉज करून लिहून घेसाल. मी काय करतो हे थोडं रफ करतो कारण की आपल्याला जागा निवडत. तर तुम्ही लिहून घेसा इथपर्यंत. पहा साईडनं सरकतो. पहा काय राहिलं आपल्याकडे आता हा dy बाय dx इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा 8x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 होल क्यूब मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 याला मल्टिप्लाय केलं मायनस ऑफ 1 मल्टिप्लाय बाय हे तेच राहते कारण एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 अपॉन आता हे खाली येऊन जाईल पहा लक्ष द्या. मग हे काय 1 मल्टिप्लाइड बाय हे तेच राहते काय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन मध्ये काय हा एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज. आणखीन पहा 8x पहा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 काय होऊन जाईल त्याचा स्क्वेअर रूट निघून जाईल. मग काय राहते फक्त इथं एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि इथं हे एक्स स्क्वेअर प्लस 2 होल क्यूब ॲज इट इज मायनस एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 अपॉन मध्ये काय बाकी आहे पहा हे खाली येऊन जाईल. पहा हे जसं तसं एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5 ला लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 1/2 जोरात लिहू शकतो एकदम. पहा अंडर रूट ऑफ एक्स ला आपण एक्स टू द पॉवर 1/2 एकदम बिलकुल जोरात लिहू शकतो. पहा एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 1/2 इथपर्यंत आलो आपण. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करावं लागते चला चेक करू आपण. हे कॉमन दिसते का दोघांनी पहा इथं क्यूब आहे आणि इथं टू द पॉवर 4 आहे. इथं क्यूब आहे इथं टू द पॉवर 4 आहे तर आपण यातला क्यूब बाहेर काढू शकतो. पहा हा 8x नाही आणि आणखीन काय काढू शकतो पहा एक्स बी बाहेर काढू शकतो. दोन्ही याच्यातनी काय पहा इथं एक्स आहे इथं पण एक्स आहे आपण काढला एक्स बाहेर. इथं काय एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा क्यूब आहे म्हणजे 3 वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याची पॉवर 4 आहे म्हणजे 4 वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ते बाहेर काढला आपण 3 वेळेस. तर एक्स स्क्वेअर प्लस 2 होल क्यूब बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील सांगा पहा 8 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि मायनस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन हे जसं तसं अपॉन मध्ये काय राहील पहा पूर्ण डिवायडेशन मध्ये पहा काय राहील अपॉन मध्ये पहा काय आहे इथं याची पॉवर 1 आहे याची पॉवर किती आहे 1/2 आहे. मग काय असते की बाबा a रेस टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर m प्लस n त्याची ॲडिशन होते. मग इथं काय होईल 1 प्लस 1/2 इज इक्वल टू काय राहते 3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करजा तुम्हाला येते एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 3/2 पहा एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 होल क्यूब इन ब्रॅकेट 8 एक्स स्क्वेअर या 8 ने मल्टिप्लाय करून राहिलो आपण मायनस 8 म्हणजे 40 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 सॉरी पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इज निगेटिव्ह अपॉन मध्ये काय आहे हे एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 3/2. चला लास्ट मध्ये एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 होल क्यूब इन ब्रॅकेट पहा 8x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बेस सेम हे व्हेरिएबल सेम आहे 8 - 1 is 7 म्हणजे इथं काय 7x स्क्वेअर मायनस 40 मायनस 2 किती होईल मायनस 42 अपॉन मध्ये काय एक्स स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 3/2
पहा तुम्ही चेक करून घेसान हेच आन्सर आहे काय. थांबा एक मिनिट. आता तुम्ही म्हणता की सर तुमचं आन्सर चुकलं काय आहे आणि पुस्तकाच्या मागून पाहिलं पुस्तकाच्या मागून आहे 7x² + 38 तर ते आन्सर चुकेलं आहे. पहा लक्ष द्या ते आन्सर चुकेलं आहे. आता हे आन्सर आम्ही चेक केलं आन्सर हे बरोबर आहे ते आन्सर चुकेलं आहे. मी जे बुकच्या मागचं म्हणतात ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यानंतर पहा आता आपला हा झाला क्वेश्चन नंबर 3 खतम. आता काय घ्यायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आता आपण घेऊ पुढच्या लेक्चरमध्ये. तर आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. चला भारत माता की जय.